नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी गणित 1 या विषयातील सर्वात महत्त्वाचे चॅप्टर कोणते याविषयी चर्चा करणार आहोत. या विषयामध्ये आपल्याला एकूण 6 टॉपिक दिसून येतात. 6 चॅप्टर असणार आहेत. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, जो आपल्याला विथ ऑप्शन 12 मार्क्ससाठी आहे आणि विदाउट ऑप्शन 8 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, जो आपल्याला विथ ऑप्शन 12 मार्क्ससाठी आहे आणि विदाउट ऑप्शन 8 मार्क्ससाठी असणार आहे. 3 नंबरचा टॉपिक असणार आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन, विथ ऑप्शन तो टॉपिक आपल्याला 8 मार्क्ससाठी आहे आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी असणार आहे. 4 नंबरचा टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, विथ ऑप्शन तो 8 मार्क्ससाठी आहे आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी हा जो काही 5 नंबरचा टॉपिक आहे तो आपल्याला विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी असणार आहे. आणि शेवटचा म्हणजे 6 नंबरचा टॉपिक स्टॅटिस्टिक, जो आपल्याला विथ ऑप्शन 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी असणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर विथ ऑप्शन मध्ये पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक आणि शेवटचा म्हणजे 6 नंबरचा टॉपिक यांचं वेटेज 12, 12 आणि 12. जर हे प्रॉपर 3 जरी टॉपिक तुम्ही केलात व्यवस्थित तर तुम्हाला 35 प्लस मार्क्स मिळू शकतात. पण इतकंच थांबायचं नाही, तर आपल्याला अजून थोडं काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी जो का टॉपिक आहे जो 8 मार्क्ससाठी आहे तो परफेक्ट करून ठेवायचा आहे, का तर तो एकदम सोपा टॉपिक असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पहिला टॉपिक, 5वा टॉपिक, 6वा टॉपिक प्लस तुमचा दुसरा टॉपिक, हे जर 4 टॉपिक परफेक्ट करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग या टॉपिकचं करायचं काय, तर यामध्ये आपला 1 मार्कचे क्वेश्चन, 2 मार्कचे क्वेश्चन आणि 3 मार्कचे क्वेश्चन, जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात थोडे, तिथे आपल्याला ते क्वेश्चन कसे असतात कंपॅरेटिव्हली त्याचे त्या टॉपिकचे आपल्याला सोपे असतात. त्यामुळे ते जरी केलात तर तुम्हाला व्यवस्थित 35 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. जर तुम्हाला या टॉपिकचे महत्त्वाचे क्वेश्चन हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या टॉपिकचा क्रमांक टाका. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.